हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिक्स ड्रायफ्रूटची गूळ घालून चिक्की कशी तयार करायची हे दाखवणार आहे. ड्रायफ्रूट चिक्की तयार करण्यासाठी इथे मी पंपकिन सीड घेतलेले आहेत, तसेच थोडेसे कलिंगड सीड्स घेतलेले आहेत, बदाम, पिस्ते, अक्रोड, काजू घेतलेले आहेत व एक मोठी वाटी गूळ किसून घेतला आहे, तसेच एक चमचा वेलची पूड घेतली आहे. आता इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण बाकीचे सर्व ड्रायफ्रूट्स घालूया. आता इथे माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स अवेलेबल होते तेवढे मी घातलेले आहेत. तुम्ही यातील काही ड्रायफ्रूट्स कमी जास्त सुद्धा करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला या पॅनमध्ये घालायचे आहेत व हे ड्रायफ्रूट्स आपण एक 5 ते 10 मिनिटे मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. याप्रमाणे ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घेतल्यामुळे आपण जेव्हा चिक्की खातो तेव्हा या ड्रायफ्रूट्सचा छान क्रंचीनेस जसाच्या तसा राहतो. त्याच्यामुळे हे ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. आता इथे मी हे एक 5 ते 10 मिनिटे ड्रायफ्रूट्स मंद आचेवरती छान असे भाजून घेतलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया व हे सर्व ड्रायफ्रूट्स एखाद्या वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत व थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत. तर हे ड्रायफ्रूट्स मी काढलेले आहेत, थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आता याच पॅनमध्ये मी इथे गूळ घातलेला आहे. इथे एक मोठी वाटी गूळ मी किसून घेतला आहे, म्हणजेच अंदाजे एवढ्या ड्रायफ्रूटसाठी मी 2 छोट्या वाट्या गूळ घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला एक अर्धा वाटी पाणी घालायचं आहे. आता फुल फ्लेमवरती हा गूळ आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित असा वितळवून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गूळ छान वितळलेला आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे. या गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला गुळाचा पाक थोडासा काळसर दिसत असेल, कारण मी इथे केमिकल विरहित गूळ वापरलेला आहे, त्याच्यामुळे गूळ थोडासा रंगाला काळा आहे. आता 2-3 मिनिटे हा पाक मी छान शिजवलेला आहे. हा पाक आता छान दाटसर झाला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण 1-2 मिनिटे हा पाक व्यवस्थित असा चमच्याने ढवळून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या बशीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे व हा पाक आपला तयार झाला आहे की नाही हे चेक करायचं आहे. तर इथे मी एका बशीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आता हा गुळाचा पाक आपल्याला या बशीमध्ये टाकायचा आहे व याप्रमाणे आपल्याला याची गोळी तयार होते की नाही हे पाहायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता या गुळाच्या पाकाची छान अशी गोळी बनून तयार आहे, म्हणजेच आपला पाक चिक्कीसाठी छान असा बनवून तयार आहे. आता आपण जे ड्रायफ्रूट्स परतवून घेतले आहेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत. आता ड्रायफ्रूट्स या पाकामध्ये घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी एकदम लो ठेवलेली आहे. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. आता आपण याची चिक्की पाडून घेऊया. इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे. याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. आता आपण जे चिक्कीचं मिश्रण तयार केलं आहे ते या बटर पेपरवरती घालायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे, कारण हे थंड झाल्यानंतर मिश्रण याची चिक्की व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे. आता यावरती एक आपल्याला बटर पेपर घालायचं आहे व लाटण्याच्या साहाय्याने ही चिक्की आपल्याला याप्रमाणे थोडीशी लाटून घ्यायची आहे, कारण यामुळे काय होतं, आपल्या हातालाही पोळत नाही व चिक्की सर्व बाजूने छान समान अशी व्यवस्थित बनून तयार होते. चिक्कीचं मिश्रण गरम आहे तोपर्यंतच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर हे चिक्कीचं मिश्रण पसरलं जात नाही. आता इथे तुम्ही पाहू शकता हे किती छान लाटलं गेलेलं आहे. आता हे गरम आहे तोपर्यंतच आपण याला याप्रमाणे कट करून घेणार आहोत. हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच चिक्की तुम्ही कट करून घ्या, म्हणजेच यावरती थोडेसे कट मारून ठेवा. थंड झाल्यानंतर आपल्याला ही चिक्की व्यवस्थित काढता येईल. हे मिश्रण आणखी गरमच आहे. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये चिक्की कट करा. इथे मी चौकोनी शेपमध्ये चिक्की कट केलेली आहे.
आता इथे आपली चिक्की कट करून झालेली आहे। आता आपण ही चिक्की थंड होण्यासाठी ठेवूया। एक 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही चिक्की थंड झालेली आहे। एकदम छान अशी ही चिक्की बनवून तयार झाली आहे। एकदम खुसखुशीत व एकदम कुरकुरीत अशी ही चिक्की बनवून तयार झाली आहे। ही चिक्की लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातील, ही इतकी छान अशी बनवून तयार झाली आहे। त्या प्रकारे आपली ही ड्रायफ्रूट चिक्की बनवून तयार झाली आहे। ही ड्रायफ्रूट चिक्कीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।